DJ Remix. तर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला CapCut ॲपमध्ये न्यू प्रोजेक्ट नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. तर आत्ता जे आपलं मटेरियल आहे त्याची फाईल तुम्हाला इथे एडिट क्रिएटर्सकडून बघायला मिळेल. ती ओपन करून घ्यायचं. ते फोटो आणि व्हिडिओ बघायला मिळतील. तर या व्हिडिओमध्ये जायचं आणि सिम्पली आत्ता जो आपला व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे मटेरियलमध्ये त्याच्यावरती क्लिक करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून फोटोमध्ये जाऊन आपला आजचा फोटो काय आहे किंवा तुम्ही जो फोटो यूज करणार आहे तो सिम्पली फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर साईडला हे टच करून अशा प्रकारे घालून टाकायचं आहे. त्यानंतर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथे आपल्याला खाली ऑप्शन्स बघायला मिळतील. त्याच्यामध्ये पुढे स्क्रॉल करत जाऊन आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला सिम्पली ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो काय आपला व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती लॉंग प्रेस करून आपल्याला सॉन्ग इथे पुढे स्क्रॉल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इमेजपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला याची जी एंडिंग आहे ती वाढवत आपल्याला इथं अशा प्रकारे पुढे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे येऊन सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा जो काही इमेजचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली डिलीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डिलीट होऊन जाईल. त्यानंतर इमेजला क्लिक करून हे जे आपली इमेज आहे त्याआधी सिम्पली यातून बॅक निघून सिम्पली आपल्याला रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरचा जो काही रेशो आहे 9:16चा रेशो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजला क्लिक करून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल. तर आता जे काय आपलं सॉन्ग आहे यावरती आपण तुम्हाला इथे बीट्स दिलेले आहेत. तुम्ही इथे खाली डॉट्स बघू शकता. हे आपले बीट्स आहे. तर हे बीट्स तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये इथेच बघायला मिळतील. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आपण दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्ही हे बीट्स बघायचे आहेत. त्याच्यावर टायमिंग बघायचं आहे. अशा प्रकारे टायमिंग बघून या इमेजला क्लिक करून ते पहिलाच ऑप्शन स्प्लिटचा येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी ते बीट्स आणि टायमिंग दाखवणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे बीट्सवरती येऊन इमेजला क्लिक करून टायमिंग बघून इथं स्प्लिट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. इथे आपण सर्व इमेजेस स्प्लिट करून घेऊया. तर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. जसेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. अशा प्रकारे आपण इमेजेस इथं स्प्लिट करून घेतलेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. तुम्ही बॅक निघायचं आहे. सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इफेक्ट्स होताना बघायला मिळतील. तर इथे आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची एक कॅटेगरी बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील. तर इथे आपल्याला एक सुपर लार्ज स्पॉट नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला हा जो बीट आहे ते थोडं पुढं अशा प्रकारे ऑटोमॅटिकली ॲडजस्ट झालेलं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते इफेक्टला क्लिक करून ॲडजस्टला क्लिक करायचं. स्पीड जी आहे तिला थोडंसं आपल्याला इथं कमी 30पर्यंत करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर पुढचा जो काय आपला बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं कॅटेगरीज वेगवेगळ्या बघायला मिळतील. तर इथे पुढं स्क्रॉल करत जाऊन इथं आपल्याला एक स्प्लिटची कॅटेगरी बघायला मिळेल. ती ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट मिळेल. तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून हे जी व्हर्टिकल ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला बरोबर 3 इमेजेस जे आहे ते सेट अशा प्रकारे झाल्या पाहिजेत असे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर फिल्टर पूर्ण आपल्याला 0 करून घ्यायचं आहे. त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. तर 2 इमेज तिसरी जी आपली इमेज आहे ती वरती गेलेलं आहे. त्यासाठी पुन्हा इमेजला क्लिक करून आपल्याला 2 बोटांनी आपले जे काही इमेज आहे ते इथं अशा प्रकारे खाली स्क्रॉल करत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे मिरर 3 लेयर्स ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो बीट आहे त्याच्या सुरुवातीला यायचं आहे. पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी मिळेल. ती सिम्पली इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरीवरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पली इफेक्ट बघायला मिळतील. तर इथे आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो आधी आपण शोधून घेऊया. इथे आपल्याला घोष नावाचा एक इफेक्ट मिळेल. तो शोधून त्याच्यावरती सिम्पली क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून याची जी लेंथ आहे ते अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला ॲनिमेशनला म्हणजे ते इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला इनमध्ये एक साईड स्लाईड नावाचा इफेक्ट मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून त्याची काय टायमिंग आहे ते आपल्याला इथं 8 सेकंदापर्यंत करून येऊन ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली आपल्याला पुन्हा इथं हा जी काय इफेक्ट आहे याची लेंथ एक्सटेंड करून घेतल्यानंतर पुढच्या बीटला येऊन सिम्पली याला ॲनिमेशनला क्लिक करून सिम्पली आपल्याला ॲनिमेशनवरती येऊन कॉम्बोवरती यायचं आहे. इथं आपल्याला स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं एक ॲनिमेशन पुढे बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला इथं
त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲड होऊन जाईल. त्यानंतर त्या बीटवरती येऊन पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. पुन्हा ग्लोविंग लाईनची कॅटेगरी ओपन करून आपल्याला इथे एनव्हलपिंग नावाचा एक इफेक्ट मिळेल. तर सिम्पली ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. याची ही लेंथ आपल्याला आपली जी काही बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे इथं कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली पुन्हा पुढच्या इमेजला पुढच्या बीटवरती येऊन आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एक नाईट क्लब नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. तर इथे आपल्याला एक स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. तुम्हाला सापडलं नसेल तुम्ही इथे सर्चही करू शकता. अशा प्रकारे हा इफेक्ट स्प्लिट फ्लिकर ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला इथं अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर हे जे काय आपल्याला व्हाईट बॉक्स दिसतोय हा दोन्ही इमेजचा कट आहे, त्याला आपण स्प्लिट बनवू शकतो. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ट्रान्झिशन्स बघायला मिळतील. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती क्लिक करून पुन्हा कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. कॅमेरावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक शेक 2 नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल. ते ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं हे सेट होऊन जाईल. नंतर सिम्पली आपण पुढच्या बीटवरती येणार आहे. पुढच्या बीटला येऊन पुन्हा आपल्याला सिम्पली इथं व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. इथं आपल्याला एक बटरफ्लायज नावाची कॅटेगरी इथं शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही कॅटेगरी इथं मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आता बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट मिळेल. त्याच्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो काय आपला बीट आहे त्यात थोडंसं पुढे यायचं आहे. अशा प्रकारे इथं ॲनिमेशन आपलं बऱ्यापैकी क्लिक झाल्यानंतर पुढे येऊन बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. पुढं करून आपल्याला इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी मिळेल. ती ओपन करून आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट मिळतील. तर इथून आपल्याला स्टार लाईट नावाचा एक इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिळून जाईल. त्याच्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे आणि याची ही लेंथ आपल्याला बीटपर्यंत अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे काय आपले ॲनिमेशन म्हणजे ट्रान्झिशनचे जे स्प्लिट आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे अशा प्रकारे ट्रान्झिशन ओपन होऊन जातील. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला एक पुल आउट नावाचं ॲनिमेशन पुढे बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला पुन्हा पुढच्या बीटला यायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून इथे आपल्याला रेट्रो नावाची एक कॅटेगरी शोधून घ्यायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे वेगळ्या प्रकारचे रेट्रोमधले ॲनिमेशन्स बघायला मिळतील. तर इथे आपल्याला रोलिंग फिल्म नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आणि याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा त्या ट्रान्झिशनला क्लिक करून स्प्लिटवरती येऊन सिम्पली आपल्याला कॅमेरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला इथं पुल आउट ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे इथं क्लोनची कॅटेगरी आपल्याला 3 नंबरला बघायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करून इथे आपल्याला एक फॅन्टम म्हणून एक इफेक्ट बघायला मिळेल. फॅन्टम ट्रान्सलेट इथं आपल्याला क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ ऑटोमॅटिक पुढच्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल. त्यानंतर हे जे काय ॲनिमेशन म्हणजे स्प्लिट आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथं कॅमेरामध्ये यायचं आहे. कॅमेरामध्ये येऊन सिम्पली आपल्याला इथं पुल इन 2 नावाचं ॲनिमेशन आहे जे आहे ते इथे ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व सेट होऊन जाईल. तर सुरुवातीला यातून ते बॅक निघायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचं आहे. तर आपली जी काही मटेरियलची अल्बम आहे ती ओपन करून इथं व्हिडिओ आणि फोटो बघायला मिळतील. तर फोटोमध्ये येऊन आपलं जे काय आपलं स्पेशल इमोजीचे PNG आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कटवरती क्लिक करून साईडला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची जी काय लेंथ जाते आपल्याला आपलं जे काही इमोजी तिथपर्यंत एक्सटेंड करून घ्यायचं आहे आणि हे जे काय आपलं इमोजी आहे ते आपल्याला 2 बोटांनी टच करून इतर राईट साईडला कोपऱ्यात आणायचं आहे. त्यानंतर तिरकं जे आपल्याला अशा बोटं हलवून आपल्याला तिरकं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली हे जे काही 3 लेयर्स आहे ते येऊन आपल्याला याची ॲडजस्टमेंट चेक करून घ्यायचे. म्हणजे आपलं जे काय फोटो आहे त्याच्यावरती येते का नाही चेक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे हे सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आपल्याला सेव्ह करण्यासाठी वरती इथे एक ॲरो चिन्ह बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला सिम्पली ते क्लोज करून घ्यायचं म्हणजे एक्सपोर्टिंगचे काय ते चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ HDमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.